एखादी सेल डीड मारल्यानंतरला त्या व्यक्तीला असं वाटतं की माझी ओनरशिप आली आहे. सोसायटीची मेंबरशिप घेणं म्हणजे तो ऑटोमॅटिक मेंबर होतो का? कसं असतं, ओनरशिप ऑफ द फ्लॅट आणि मेंबरशिप ऑफ सोसायटी या दोन वेगवेगळ्या गोष्टी. ओनरशिप म्हणजे तुमचा मालकी हक्क प्रॉपर्टीवरचा, जो तुमच्या रजिस्टर्ड अग्रीमेंट थ्रू तुम्हाला येतो. आणि सोसायटीची मेंबरशिप म्हणजे सभासदत्व. तुम्ही त्या एखाद्या हाऊसिंग सोसायटीचे सभासद होता. आता हाऊसिंग सोसायटी एक पूर्ण वेगळी संस्था आहे, बरोबर. हाऊसिंग सोसायटी अंडर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीजच्या ऍक्ट रजिस्टर झालेली ती एक संस्था आहे. तर तुम्हाला कुठल्याही संस्थेचा जर सभासद व्हायचं तर तुम्हाला ऍप्लिकेशन आपण बाकी करतोच की नाही. सिमिलर तुम्ही प्रिन्सिपल अप्लाय करा की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला पण तुम्हाला एक मेंबरशिप ऍप्लिकेशन करावं लागतं. कुठल्या डॉक्युमेंट थ्रू तुम्हाला ओनरशिप मिळाली त्याची कॉपी तुम्हाला द्यावी लागते. ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट आधीचं सेलरचं ते द्यावं लागतं. त्याचबरोबर काही फॉर्म्स असतात जे सेलर बायर दोघांनी साईन करायचे असतात. नो चेंज ऑफ यूज म्हणून एक अंडरटेकिंग द्यायचं असतं की हा जो फ्लॅट आम्ही विकत घेतो त्याचा आम्ही चेंज करणार आहे. एक्झॅक्टली. रेसिडेन्शियल तर रेसिडेन्शियल वापरू, विदाउट रिटर्न परमिशन वी विल नॉट चेंज द यूज. सो असं त्याचा एक बायलॉज मध्ये तो एक ट्रान्सफर सेट आपण त्याला म्हणतो की विकत घेतला असेल तर ट्रान्सफर सेट असतो, गिफ्ट केलं असेल तर ट्रान्सफर सेट. सो तो पूर्ण ट्रान्सफर सेट विथ युअर टायटल डॉक्युमेंट जे काही तुम्ही अग्रीमेंट आहेत ते सगळं सोसायटीला सबमिट, प्लस सोसायटीची फीज, ऍडमिशन फी 100 आणि 500 रुपीज ते आहे ते त्याचा चेक देऊन मग तुम्हाला सोसायटीला 25,000 काहीतरी ती ट्रान्सफर फीज असते जे दोन डिवाइड करतात इक्वली जनरली असं ते सगळं द्यायचं असतं कव्हरिंग लेटर बरोबर. मग सोसायटी तुम्हाला मेंबर म्हणून ऍक्सेप्ट करते आणि शेअर सर्टिफिकेटवर तुमचं नाव झळकावते. सो सेपरेट प्रोसेस तुम्हाला. पण मला एक गोष्ट इथे प्रिन्सिपली हे करायचे की ओनरशिप हे मेन गोष्ट आहे आणि मेंबरशिप त्याचं रिफ्लेक्शन आहे असं समजा. म्हणजे कुठल्याही फ्लॅटची पहिली ओनरशिप चेंज होते आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणून जो ओनर आहे तोच सोसायटीचा मेंबर होण्यासाठी लायक असतो. लोकांना वाटतं सोसायटीमध्ये फक्त काहीतरी चेंजेस केले की फ्लॅट आपल्या नावावर झाला, असं नाही. फ्लॅटची ओनरशिप चेंज व्हायला रजिस्टर्ड डॉक्युमेंटच पाहिजे आणि पहिलं ते चेंज करायचं, मग त्याचं रिफ्लेक्शन म्हणून मेंबरशिप चेंज.